कालपासून सगळीकडे बातम्या चालू झाल्यात बघा. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं एकत्र हल्ले केली ती आणि म्हणजे पूर्ण युद्ध चालू झाले. ह्या युद्धामुळे सकाळ सकाळी आपल्या देशाचं सेन्सेक्स निफ्टी जवळपास 1.5 ते 2% पडला आहे. म्हणजे जगाचा परिणाम आपल्यावर होतोय बाहेरच्या युद्धाचा, हे त्याचं छोटं उदाहरण आहे. पण हे युद्ध का चालू झालं याची थोडी माहिती मला जी आहे ती तुम्हाला सांगतो. सगळी काय माहीत नाही, जेवढी माहिती तेवढी सांगतो. ह्याला मुख्य कारण आहे की अण्वस्त्र, अणुबॉम्ब आपण म्हणतो की नाही, ते इराणला अणुबॉम्ब तयार करायचं आहे ती किंवा ते तयार करायच्या प्रयत्नात होते आणि इस्रायलला आणि अमेरिकेला त्यांच्याकडे अण्वस्त्र नको आहे ती, त्यासने तो याचा धोका आहे म्हणून ते अण्वस्त्र तयार करून देणार नाही ती आणि हे इराण ऐकणं म्हणून त्यांच्यावरती झालेला हल्ला आहे ती. मग ह्याला थोडीशी छोटी पार्श्वभूमी आहे की 1957 त्यांचं म्हणजे अण्वस्त्र तयार करायचं इराणचा कार्यक्रम चालू आहे, पण त्याला काही इतकं यश येत नव्हतं. पण इराण इराक युद्ध झालं आणि चीननं आणि रशियानं ज्यावेळी इराणला थोडीशी मदत केली त्यावेळी तिने अण्वस्त्र छोटी अण्वस्त्र तयार करायला सुरुवात केली, म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल, थोडी अण्वस्त्र. पण काय झालं, हे जगाला कोणाला माहीत नव्हतं, त्यांच्या त्या अंतर्गत चालू होतं. पण त्यांच्यातील देशातील एक विरोधी गट होता, सरकारच्या विरोधातला गट होता की त्यानं 2002 साली जगाला दाखवून 2 पॉईंट अण्वस्त्र तयार करायचं, ज्यांचे जे पॉईंट आहे ते जगासमोर आणलं आणि जगाला दाखवून दिलं. त्याच्यानंतर मग थोडंसं चौकशी झाली, मग त्यांच्यावर निर्बंध लागलं, त्यांच्यावर व्यापारी करार तोडलं गेलं, जगानं सगळ्या निर्बंध लागले, त्यामुळे ते डबघायला आले. पण 2012 साली जवळपास गरिबी, बेरोजगारी ह्याच्यामुळे तो देश इराण पूर्णपणे खाली रस्ता तळाला गेला. 2013 साली परत थोडंसं त्यातनं पॉझिटिव्हिटी आली आणि अमेरिकेबरोबर काय करायचं झालं, जगाबरोबर निर्बंध हटलं गेलं आणि थोडीशी सुबकता आली. तेलाचा व्यापार त्यांचं जगासंग वाढू लागलं. त्यांनी आणि अण्वस्त्र तयार करायचंच असं आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या आसपास असणारी जरा थोडीशी परिस्थिती सुधारण्यास शेजारी असणारी शिया समुदायाच्या अतिरेक्यांना मदत करून शेजारच्या राष्ट्रांना त्रास द्यायला किंवा तिथं थोडासा त्यांना त्रास होईल अशी कोरापती चालू केल्या आणि त्याच्यामुळे ही गोष्ट झाली. मग 2018 निवडून आल्यानंतर त्यांनी मग ती इराणबरोबर सगळं करार तोडून टाकलं आणि त्यांना धडा शिकवायचं असं म्हटलं. ती तात्यानंतर गेलं आणि 2025 परत आले. नंतर मग त्यांनी काय इराणबरोबर थोडीशी बोलणी चालू केली. पण बोलणी चालू केल्यानंतर इस्रायल त्यांच्या असं जवळ येतोय ना इराणच्या. इस्रायलला असं नको होतं की अमेरिका आणि इराण यांच्यात वाद थांबावा आणि ते एकत्र यावेत, कारण की इराण जर स्ट्रॉंग झाला तर इस्रायल धोका आहे आणि इस्रायलचा पॅलेस्टीन विरुद्ध मोठा संघर्ष आहे. तुम्ही ती गाझापट्टी ही ऐकत असेल आणि त्या पॅलेस्टीनच्या मदत करणारा त्यांना मोठी मदत करणारा इराण हा देश आहे, म्हणून तो मदत करतोय म्हणून त्यांनी अमेरिकेला असं गोष्टी समजावल्या की त्यांच्या पुरापत समजावून सांगितल्या, दाखवून दिल्या की त्यामुळे पूर्ण अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभा राहिला आणि दोघांनी मिळून आता हल्ले केलं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ही अण्वस्त्रांच्या लढाईसाठीच हे आहे की अमेरिकेकडे आणि ह्याच्याकडं इस्रायलकडे अण्वस्त्र आहे ती, पण त्यांना इराणकडे अण्वस्त्र नको आहे ती, त्यांनी अण्वस्त्र तयार करू नयेत ह्यासाठी आणलेला दबाव आहे आणि तो न मानल्यामुळे झालेलं हे युद्ध आहे.